राज्यभरातल्या हिजड्यांनी पैसे टाकलेत की नाही? राज्यभरातल्या हिजड्यांनी 10,000, 5,000, 2,000, 500, 100, 10 रुपये सुद्धा राज्यभरातल्या हिजड्यांनी पैसे दिलेत। मी दाखवते तुम्हाला, नाही तर अकाउंट डिटेल। स्वतःची सोय लावण्यासाठी दुसऱ्याच्या बदनामी नका करू। एवढंच जर तुम्हाला सोशल सिंपती असती तर सेटल करायचे नाहीत आम्हाला, इथल्या जग दुनियाचे पोरं सेटल करायचे, ज्यांचं मीठ खाऊन आम्ही 20-20 वर्ष झालं जगायलो। 20 वर्ष झालं भीक मागायले मी लोकांचं मीठ खाल्ले, मला त्यांचं भलं करायचंय। शमीबाची लढाई तीच आहे। आम्हाला आमचं पोरग नाही बसवायचं गादीवर राजकुमार म्हणून, आम्हाला मॅनेज म्हणताय तुम्ही। आयडियल करून घे मी तो ही जडपण चिस्पन ना, हाँ चिस्पन से वाला फोन। हाँ अर्पिता यायचं म्हणजे हाँ बाबा बोला। हो हो घेते ना। हो 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 या बोलो ना अर्पिताला, अजून अर्पिताच काय येत असले बोलो 8, 12, 15 आहे की नाही? अर्पिताला लाव। किती लोकशाहीची कुचंबना आणि किती लोकशाहीची शोकांतिका आहे की या देशात लोकशाहीची स्थापना ज्यासाठी झाली, आज त्याच समाजाच्या घटकांना इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या दाराशी स्वतःच्या न्याय हक्कासाठी बसावं लागत आहे। कितीही मोठी शोकांतिका आहे। स्वातंत्र्योत्तर 76 वर्षानंतर सुद्धा आम्ही आमच्या राजकीय लढाईचा हिस्सा मागू नये असं इथल्या प्रस्थापितांना वाटतं। किती मोठी शोकांतिका आहे की ज्या समुदायाला 2014 पर्यंत वोटर आयडी सुद्धा मिळाले नाही, तो समुदाय जेव्हा राजकीय प्रतिनिधित्व मागतो, बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या आमच्यातल्या क्वालिटी बघूनच आम्हाला उमेदवारी दिली असेल ना, तर आमच्या राजकीय प्रतिनिधित्वाला नकारण्यासाठी जेव्हा इतर कुठलेही मुद्दे मिळाले नाहीत, आमच्याकडे शिक्षण आहे, आमच्याकडे बोलण्याची लकब आहे, आमच्याकडे सामाजिक प्रश्नांसाठी इथल्या व्यवस्थेशी भेटण्याची ताकद आहे, हे सगळं आहे, आणि मग आमच्याकडं भांडण्यासाठी दुसरा काही मुद्दा भेटला नाही, तेव्हा इथली प्रस्थापित व्यवस्था आमच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात करते, इथल्या आमच्या असण्यावर संशय घ्यायला सुरू करते आणि आमच्या राजकीय नैतिकतेवर प्रश्न उभा करण्याचा प्रयत्न करते। किती शोकांतिका आहे या लोकशाहीची की आज आम्हाला आमचं असणं आणि आमचं अस्तित्व प्रूफ करावं लागतं। बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी अशीच दिली असेल का? महाराष्ट्राची जनता एकंदर शमीबाच्या पाठीमागे उभी नसेल का? मग जे बोलले गाड्या मुकुंद सपकाळ, मुकुंद सपकाळ जे बोलले त्याचं समर्थन, त्याला विरोध तिथल्या तिथं मंचावर सध्याचे प्रतिस्पर्धी असलेले उमेदवार धनंजय चौधरी यांनी का केली नाही विरोध? ए बाबा तुम्ही तिच्यावर का बरं आरोप करते? बीजेपीला जोडा काय जोडायचं? ते प्रस्थापित आहेत ना, ते सत्तेत आहेत। तुम्ही प्रस्थापित सत्तेत असलेल्यांना जोडा ना, ती सत्तेचा भागीदार आहे का? ती आत्ताशी सत्तेचा आपला हक्क आणि अधिकार मागतीये। अशा एका समूहाला, अशा एका घटकाला तुम्ही कौतुकानं पुढे आणायला पाहिजे होतं। तुम्ही 3-3, 4-4 पिढ्या सत्तेमध्ये आहात, तुम्ही खरं तर हात धरून तिला म्हणलं पाहिजे होतं की धर ही गादी तुझी, फैजपूरचं लेकरू आहेस तू बस याच्यावर, तू कर शासन, आम्ही तुझ्या सोबतच। पुढच्या वेळेस बघितलं असतं, पण तुम्ही तिच्या चारित्र्यावर लांछन लावताय, तुम्ही तिला मॅनेज झाली म्हणताय। आता हे मॅनेज झाली म्हणल्यानंतर जो आंबेडकरी समुदाय भावनिक आहे, जो आंबेडकरी समुदाय बाळासाहेब आंबेडकरांना मानतो, बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, त्या समुदायातील 4-5 लोकांच्या डोक्यात जर हे बसलं आणि त्यांनी जर शमीबावर नंतर हात उचलला आणि त्यात जर तिला काही झालं किंवा इतर कोणी त्याचा फायदा घेत हात उचलला आणि त्यात तिला काही झालं, तर याला कोण राखणदार? याला कोण वाली आमचा? एकतर आम्हाला आधीच सरकार वाली वारसदार ठेवणं झालंय। जेव्हा आमचे प्रश्न विधान भवनात, विधानसभेमध्ये मांडला जात नाहीत, तेव्हा हे आमदार खासदार कुठं असतात?
आज आम्हाला राजकीय लढाई लढायची वेळ का आली, हा प्रश्न इथल्या व्यवस्थेला का पडू नये? किती मोठी शोकांतिका आहे की आज आम्हाला एका विद्यमान आमदाराच्या दारामध्ये स्वतःच्या चारित्र्य पुष्टीकरणासाठी येऊन बसावं लागलंय की बाबा आम्ही क्लीन आहोत, आम्हाला सर्टिफिकेट दे, नाहीतर तू माफी माग. किती किती मोठी शोकांतिका आहे. आणि आम्ही कुठली माध्यमं वापरायची आणि कशा भाषेत बोलायचं आम्ही की आमचा आक्रोश तुमच्या कानठाळ्या फोडील आणि तुमच्या हृदयापर्यंत आमचे आवाज जाईल. का तुम्ही काय करून ठेवले तुम्ही इथल्या सत्तेचं? बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की आता राजा राणीच्या पोटातून नाही, मताच्या पेटीतून जन्माले. वाट बघायची असती मताच्या पेटीतून तुम्ही एवढे भारी होते तर. का आमच्यावर संशय घेताय? का संशय घ्यायचा? आमचा जळणारा जे आमचं तिळतिळ रक्त आहे ना, हे तुम्हाला ग्वाही मागत. महाराष्ट्रभरामध्ये याचे पडसाद तुम्हाला बघायला मिळतील. मतदानाच्या या बोटावर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचा मतदार तुम्हाला दाखवून देईल की तुमची जागा काय आणि कोण बाटले कोण मॅनेज झाले. आम्हाला कळत नाही इथं कोण सोपस्कर एकमेकांना पूरक असे स्टेटमेंट देतायत तुम्ही. आम्हाला कळत नाही. आम्हाला राजकारणातलं फार कळत नाही, पण आम्ही पण बाबासाहेबांचं बोट धरून या राजकारणात आलेलो आहेत, बाळासाहेबांचं बोट धरून राजकारणात आलेलो आहेत. आम्हाला बी थोड्याफार गोष्टी कळतात की कोण कोणाला वाट मोकळी करून द्यायले, कोण कोणासाठी लढायले, कोण कोणासाठी झगडायले. आम्ही तर आमच्यासाठी लढायलो भाऊ. आमचं हमारे लिए लढ रहे. इथल्या केळी कामगारांसाठी आम्ही लढतोय, इथल्या मजुरांसाठी आम्ही लढतोय, हिजड्यांसाठी लढतोय, इथल्या बेकारांसाठी लढतोय, इथल्या बेघरांसाठी लढतोय, इथल्या आदिवासींसाठी लढतोय, इथल्या दलितांसाठी लढतोय. तुम्ही 75 वर्ष राज्य करून जा दलित वस्त्यांमध्ये, अजून पण बघा जाऊन काय परिस्थिती आहे ते. काय केली तुम्ही अवस्था इथली? कोणी खाल्ला मलिदा ये पूछने के लिए मैदान में खडे. आम्ही मागितले तुम्हाला याच्यासाठी, आम्ही म्हणलो मॅनेज झालात तुम्ही, आम्ही म्हणलं तुम्ही खाल्लं म्हणून. हा, आणि तुम्ही आम्हाला म्हणता खाल्लं म्हणून. बेटे हो, नाही आम्ही तात्विक, आम्ही संविधानिक मार्गाने जाणार. आम्ही संविधानिक मार्गाने जाणार. तुम्ही स्टेजवर ना आमच्या चारित्र्यावर लांछन लावणार. 20 गाड्या, आमच्या 16 गाड्या चोरीला गेल्या, पोलिसांनी शोधून द्याव्या. 16 गाड्या चोरीला गेल्यात आमच्या. जसं ते बनले ना सपकाळे 20 गाड्या आहेत म्हणून तापा, त्या 20 मधल्या 16 गाड्या आमच्या चोरीला गेल्यात. द्या शोधून. अरे कुठं ते महात्मा गांधी आणि कुठं त्यांच्या नावावर पोट भरणारे दुकानदार तुम्ही. लाजा वाटू द्या. बोला बोला.